हा जो मग गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय त्यामध्ये काही दम कितपत योग्य तो वाटतो तुम्हाला? हा दावा बिलकुल पोकळ आहे. त्यांच्याकडे जर 160 जागा जिंकून देणारे कोणी सरकारी अधिकारी आले असतील, ते सरकारमध्ये जर आता काम करत असतील, तर यांच्या सगळ्यांच्या घरात तर कॅमेरे लागलेले. यांनी मागे जाऊन त्या कॅमेऱ्यातले जे चित्रीकरण आहे ते जनतेसमोर सादर केलं पाहिजे, सरकार पुढे द्यायला हजर केलं पाहिजे. काय तुमचं गणित आहे? पण निवडणुकीच्या काळामध्ये अनेक सर्वे एजन्सी येतात, सरकारला नाही पण पक्षाला भेटतात की तुम्ही आम्हाला सर्वे करायला एजन्सी म्हणून प्राधिकृत करा. माझ्याकडे 500चा स्टाफ आहे. महाराष्ट्रातले साऱ्या मतदारसंघाचं मी गणित बसवतो. मी तुम्हाला 2/3 मेजॉरिटी आणून देतो, असं सर्व एजन्सी म्हणतात. पक्षानंतर ते प्रत्यक्ष उमेदवाराकडे जातात. ते म्हणतात मॅनेजमेंट मला द्या, मी तुम्हाला जिंकून दाखवतो. या सर्वेच्या एजन्सी जरी आल्या असतील आणि 160 जागा मी जिंकून देतो असं म्हणत असतील आणि त्याला पुढे ठेवून जर तुम्ही आरोप करत असाल, तर नक्की एकदा आरोप तरी फिक्स करा. एका बैठक घ्या एनडीएची आणि ठरवा नक्की कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा. कधी ईव्हीएमवर फोकस, कधी मतदानावर फोकस, कधी जास्त मतदान झालं याच्यावर फोकस. माझं म्हणणं आहे डेमॉन्स्ट्रेशन दाखवा, आणा ते पुढे आणि एकदा निवडणूक आयोगाला दाखवून द्या की हे बघा आम्ही तुम्हाला हॅक करून दाखवतो. भरपूर एजन्सी हायर करा. अशा प्रकारचे आरोप करून या राज्याच्या जनतेचा अपमान करणार. आता गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी सातत्यानं मतचोरी झाल्याचा आरोप करतायत. अशात शरद पवारांनी हा गौप्यस्फोट करणं नेमकं चाललंय तरी काय, असं नेमकं प्रश्न उपस्थित होतो. राहुल गांधी काही करत नाही बिचारायला. कोणीतरी सांगतात घेऊन देतात, ते बोलतात आणि नंतर ते माहीत बी द्यायला की आपण काल काय बोलतो. ज्येष्ठ नेते त्यांचा आदर करतो, पण अभ्यास न करता अशा प्रकारचं वक्तव्य करणं. मत पुढे चोरी जात असते का? मग 75 वर्षामध्ये 40-50 वर्ष तुमच्या काँग्रेसनं सत्ता येत काय मतं चोरूनच केली काय? कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काय मतं चोरले का तुम्ही? लोकसभेमध्ये आमचे बरेच सीट हरले काय तुम्ही मतं चोरले का? आम्ही कोण आरोप केला का? नाही. पराभव मान्य करावं, कार्यकर्त्यांमध्ये जान आणावं, दौरे करावं आणि पुढच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावं. ते नाही. आपल्या मागे सध्या जेवढं काही जनमत आहे ते जनमत टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वेग वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करतात, बाकी काय नाही. संजय राऊतांनी स्पष्ट केलंय की आता मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र महाविकास आघाडी नाही. गोष्ट खरी आहे, ते एकत्र येऊ शकत नाही. विधानसभेच्या निवडणुका संपल्या रे की ते वेगळे झाले. त्यांची क्षमता वेगळी टक्कर द्यायची आम्हाला. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतात, काही युती करतात, पण यांना ती फटकू देणार नाही. राष्ट्रवादी ताकद तरी किती मुंबईत, उरली सुरली कमलची बी ताकद नाही आहे मुंबईत. पण या सगळ्यांच्या ताकदीपेक्षा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाची ताकद मोठी. महापालिका मुंबई ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार हे मी ठणकावून सांगतो. म्हणजे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ते म्हणतायत की आता महाविकास आघाडी राज्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे काही संकेत आहेत का? झाली जी बिघाडी, आता काही संकेत आले नंतर संकेत नाही. बिघाडी आता बी आहे, फक्त इलेक्शन डिक्लेअर होत्या. प्रत्येक जण आपल्या रस्त्याने जाईल, त्यांचे देखील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.